मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावरून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी पुणे नागपूर पुणे ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। रेल्वेलाही गर्दी असल्याने मध्य रेल्वेने यंदा नियोजित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त पुणे नागपूर पुणे ही विशेष गाडी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे आणि या स्थानकातून दररोज सरासरी 11 लाख प्रवाशांचा प्रवास होतो। पुढील महिन्यात कुलाबा सिव्ज वांद्रे हा मुंबई भुयारी मेट्रो मार्ग 3 खुला करण्यात येणार आहे। या मार्गामध्ये CSMT हे स्थानक असेल। देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 50 किलोमीटरचा भाग गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा या दरम्यान 2027 मध्ये सुरू होईल। तसंच 2029 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुंबई आणि अहमदाबाद या दरम्यानचा संपूर्ण भाग कार्यान्वित होईल, जो 2 प्रमुख शहरांमधील अंतर फक्त 2 तास आणि 7 मिनिटात पूर्ण करेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। बैठकीला येण्यापूर्वी किमती कमी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे MD विजय सिंघल यांना दिले। राज्यातील नागरिकांना घर बसल्या आवश्यक सेवा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। नागरिकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 1100 सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत। एकूण सेवांमधील 90% सेवा पुढील 2 महिन्यांमध्ये डिजिटल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणं पूर्णपणे बंद झालं असून तेथील मोकळ्या जागेचं नेमकं काय करायचं याबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुंबई महापालिका या जागेचं सखोल पर्यावरणीय विश्लेषण करणार आहे। या विश्लेषणातून जागेची माती, भूजल, हवा आणि गॅस उत्सर्जन किती दूषित आहे याची तपासणी केली जाईल। त्यानंतरच या जागेवर गोल्फ कोर्स उभारायचं की रुग्णालय याबाबत निर्णय होणार आहे। परिवहन खात्यानं ठरवून दिलेलं भाडं आणि नियमांचं उल्लंघन करणं रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाच महागात पडलंय। मनमानी कारभार करणाऱ्या चालकांवर परिवहन खात्यानं कारवाईचा बडगा उगारलेला आहे। एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यांच्या कालावधीत 7152 रिक्षा आणि टॅक्सीवर कारवाई करत 1,60,00,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। चांदीच्या दरामध्ये मोठी झेप सुरूच आहे। काल एकाच दिवसात 3,800 रुपयांची भाववाढ झाली आहे। त्यामुळे चांदी 1,44,000 रुपयांवर पोहोचली आहे। सोन्याच्याही भावात 700 रुपयांची वाढ होऊन ते 1,14,600 रुपयांवर पोहोचले। मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे। 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये विभागीय पातळीवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे। राज्यातील पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रामध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाने 7,50,00,000 इतक्या रकमेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून त्यांच्यासाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे।